नमस्कार, मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला गप्पा मारूया। घेऊन आले मी तुमच्यासाठी तिखट गोड गप्पा, तिखट गोड आठवणी, सर्व काही आणि मोठे मोठे निर्णय। हे सगळं तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे मी। निर्णय घ्यायला, असे मोठे निर्णय घ्यायला कोणी भाग पाडलं तर त्याला कारणीभूत पण तुम्हीच आहात, किंवा आपल्या परिवारातल्याच काही व्यक्ती आहेत। काही म्हणत म्हणजे एक दोन म्हणत 10 व्यक्ती जेव्हा असं काम करायला लागतात त्यावेळी आपल्याला मोठा निर्णय घेणं भाग असतं। आज तुम्हाला ताई चिडलेली वाटेल, ताई वाईट वाटेल, ताई खोटी वाटेल, ताई काय वाटेल, मला काहीच घेणं नाहीये। मला फक्त या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत की शेवटी गव्हाबरोबर किडे पण रगडले जातात, त्यासारखं बऱ्याच जणींचं होणार आहे। बऱ्याच जणींना याच्यातनं परिस्थिती सुधारलेली आहे, पण आता इथं कुठंतरी मला स्टॉप करणं हे फार गरजेचं आहे। तुम्ही विचार करा मैत्रिणींनो की तुम्हाला आजपर्यंत 1000 रुपये, 400 रुपयेच्या साडीवर, 400चाच विषय घ्या, 1000-1200 लांब ठेवा। आज एवढे यूट्यूब चॅनल आहेत, एवढे इन्स्टा स्टोर आहेत, सगळीकडं कुठं काही तुम्हाला फ्री मिळतं का? कुठं तुम्हाला कुणी प्रेमानं काही गिफ्ट देतं का? आज 1000च्या वर शेअर जाऊ देत, मग आपण ज्यांनी शेअर केलं त्यातला एक नंबर काढू आणि मग त्याला एक लिपस्टिक देऊ, किंवा अगदी खूप जर असेल तर एखादी साडी देऊ, ते सुद्धा तुम्ही 1000 शेअरिंग तुमचं झाल्यावर वगैरे, असे काही व्हिडिओ सगळीकडे मी बघते। पण प्रत्येक साडीवर आणि प्रत्येक ह्याच्यावर क्रिस्टल गिफ्ट देणारं कोणतं चॅनल आहे त्यांनी मला आज त्याची लिंक पाठवायची। 1600 रुपयाचा क्रिस्टल, 1600 रुपयाचा क्रिस्टल तुम्हाला जर 400 रुपयाच्या साडीवर मिळत असेल। मनी ब्रेसलेट काय चीज आहे? ब्रेसलेट क्रिस्टल या गोष्टीला तुम्ही हलक्यात घेतलंय साडीच्या पुढं। तुम्हाला साडीचे रंग पाहिजे, तुम्हाला सगळं जिथल्या तिथं पाहिजे, पण तुम्ही हा विचार करत नाहीये की यासाठी ताईला किती कष्ट करावे लागत असतील, किंवा ताईचा काय तोटा होत असेल, किंवा काय होत असेल। आपण फक्त साडी पण आपल्या आवडीच्या रंगाची पाहिजे, क्रिस्टल पण आपल्याला पाहिजे, एंजल नंबर पण आपल्याला पाहिजे, सगळं आपल्याला पाहिजे। पण असं कधी कोणी म्हटलं नाहीये आजपर्यंत। छोटीशी अशा परिवारामध्ये किती एकी आहे, किती काय आहे, आणि एक 50 जणी खूप चांगल्या आहेत, पण बाकी सगळ्यांच्या बाबतीत मी डायरेक्ट बोलते सगळ्यांना की तुम्हाला फक्त स्वतःचा स्वार्थ कळतो। कधी एक जण आजपर्यंत असं म्हटली नाही की ताई एवढी 1200 रुपयाची, 1500 रुपयाची साडी तू देतेस, तर त्याच्याबरोबर तो नाही, तू आम्हाला क्रिस्टल दिलास तरी चालेल, किंवा ताई क्रिस्टल दे, साडी नाही दिलीस तरी चालेल। आधी काय बोलायचं? ताई कुठला पण दे, मला फार गरज आहे, कुठली पण साडी दे, पण मला तो क्रिस्टल तू दे। आपल्याला वाटतं चला गरीब आहे, त्यांना गरज आहे, देऊन टाकावा, म्हणून मी न विचार करता सुद्धा तुम्हाला क्रिस्टल देऊन टाकते की जाऊ दे चला। पण त्यानंतर कित्येक गोष्टीला मला तोंड द्यावं लागतं। कधी कधी कुणी, आता तुम्ही एक साधं उदाहरण धरा की हा ड्रेस आहे, याच्यावर जर तुम्ही 200 जणींनी बुकिंग केलं तर मी हा एक ड्रेस 200 जणींना देऊ शकेल का? मी तुम्हाला ज्यावेळी स्टॉक क्लिअर करते सांगते त्यावेळी हे पीस माझ्याकडे किती असतील? एक नाही तर 2 पीस असतील, त्याच वेळी मी स्टॉक क्लिअरला घेऊन आली ना तुमच्या पुढं। मग 400 रुपयाच्या साडीवर जर तुम्हाला फिरोजा अंगठी होती, किंवा 400 रुपयाच्या साडीवर जर तुम्हाला मनी मॅग्नेट ब्रेसलेट होतं, दोन्यांची किंमत ही किती होती आणि 400 ही किंमत काय आहे? तर तुम्ही अर्थातच समजून घेतलं पाहिजे की हाच ड्रेस सगळ्यांना नाही मिळू शकत। जो 400च्या रेंजमध्ये जी साडी बसेल ती साडी तुम्हाला येईल, मात्र त्याच्याबरोबरचं मनी ब्रेसलेट हे तुम्हाला येईल। मी माझ्या स्वतःच्या हातानं पॅकिंग करत असते, साड्यांच्या आतमध्ये तुमचं सगळं घातलेलं असतं, तुटू नाही फुटू नाही म्हणून। तुम्ही त्यावेळी घरात नेऊन ताडदिशी साडी उघडायची, कुरिअर फाडायचं, मग तुमच्या त्यातल्या वस्तू इकडं तिकडं जातात, आणि मग तुम्ही खोटं बोलत यायचं, तुमच्याकडे कोणतेही ओपन केलेले व्हिडिओ नसतात। त्यावेळी तुम्ही माझ्याकडे यायचं आणि सांगायचं तर या साडीत हे नव्हतं, त्या साडीच्यात पेन दिलास तू व्हिडिओ दाखवताना हे दाखवलं होतंस। अरे काहीतरी मिळतंय याच्यात समाधान माना। परमेश्वर देतोय तुम्हाला, युनिवर्स देतोय तुम्हाला। आज क्रिस्टलच्या किमती गगनाला भिडल्यात। क्रिस्टल विकणारी लोक, तुम्हाला परवा पण मी सांगितलं की माझ्याकडचा ट्री जो 2500 आलाय तो 10,000ला विकला जातो। माझ्याकडे जो ट्री 1200ला आहे तो 8000ला विकला जातो।
आणि माझ्याकडे जो ट्री 200 रुपयाला आहे तो 4000 रुपयाला विकला जातो। हे यूट्यूबची सच्चाई आहे, खरं आहे, हे कुठं खोटं नाहीये। जेवढ्या मैत्रिणींनी पाहिले असतील ना हे व्हिडिओ त्यांनी जरूर सांगा की ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे ते। मग तरी सुद्धा तुम्हाला ताईकडनं एवढ्या अपेक्षा का? काय तुमचे 400 रुपये आणि माझे त्यामागचे कष्ट कुठं जातात? तुम्हाला 400 रुपयाची साडी देऊन मनी मॅग्नेटचं ब्रेसलेट देण्यामागचा चांगला हेतू हा असतो की तुमची परिस्थिती सुधारावी आणि त्या परिस्थिती सुधारून तुम्ही उद्या माझ्याकडनं 800ची साडी घ्याल, त्यावेळी माझी पण परिस्थिती सुधारेल। हा सरळ सोपा हेतू असतो त्याच्या मागं। दुनियेत तुम्हाला कोणी साडीवर क्रिस्टल गिफ्ट देणारं सापडणार नाही, पण भोगणारं पण सापडणार नाही तुम्हाला। शेवटी काय झालं होतं, कर्णानं दानशूर 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 सगळं केलं, पण त्याला स्वर्गात उभं राहायला सुद्धा जागा राहिली नाही, कारण तो सगळ्यांना देतच राहिला होता। त्यामुळं ती परिस्थिती उद्या माझी होऊ नये म्हणून मी ठोस निर्णय घेतला आहे की आजपासून 19 मे पासून 2025 पासून सारिका कुलकर्णी कोणालाही क्रिस्टल फ्री गिफ्ट देणार नाही। माझी इच्छा झाली गिफ्ट द्यायची तर मी तुम्हाला एखादं कॉस्मेटिक मधली लिपस्टिक देईन किंवा मी त्या प्रोडक्टची किंमत कमी करेल तुम्हाला। म्हणजे साडी बाहेर तुम्हाला ती 1000ला मिळाली तर ती तुम्हाला 900ला कशी माझ्याकडे मिळेल हे मी बघेल तुम्हाला। पण आजपासून मी कोणालाही क्रिस्टल साडीवर फ्री गिफ्ट देणार नाही, कारण मला खूप घाणघाण अनुभव आले। त्यातले काही अनुभव मी तुम्हाला आज ऐकवते आणि काही अनुभव ज्यावेळी आपले लाईव्ह होणार आहेत तेव्हा लाईव्ह सेशन मध्ये ऐकवते की काय महिला काय लेवलच्या बोलतात आणि काय असतं ते। आता पहिल्यांदा हे मेसेज ऐकायच्या आधी खाली जावा आणि कमेंट करा की सवाष्णच्या कुंकाचा रंग कोणता, सवाष्णच्या भांगात भरायचा रंग कोणता, नवरीला आपण कोणती साडी नेसवतो, नवरीला आपण कशाच्या पावलानं आत घेतो, या सगळ्या गोष्टींचा रंग कोणता हे मला सांगा। खाली जाऊन कमेंट करा की रंग कोणता तो। आणि लाल साडी कशाला पाठवली? लाल साडी सुहागन नेसत नाही, मला नको आहे लाल साडी। काय सवाष्णबाई सुहागणबाई लाल साडी नेसत नाही? कोणत्या शास्त्रात लिहिलंय? यस, कोणत्या शास्त्रात लिहिलंय बाहेर बघा। कोणत्या शास्त्रात लिहिलं आहे की सवाष्णबाई ही लाल साडी नेसत नाही? नवरीला लाल साडी का नेसवतो? का नेसवतो? रंग आहे लाल सवाष्णचा म्हणून लाल शालू आपण परिधान करतो। आज सगळीकडं आपला महाराष्ट्र सोडला तर सगळीकडं हातातला चुडा सुद्धा लाल असतो, तर लाल साडी सुहागन नेसत नाही हा पॉइंट आला कुठनं? तुम्हाला त्या साडीवर मच्छमणी मिळालाय की ज्याची किंमत आज 2100 रुपये आहे माझ्याकडं। बाहेर त्याच्या किमती बहुतेक 4-5 हजारच असतील। त्याच्यावर तुम्हाला पोटली मिळतेय, त्याच्या सुद्धा किमती बाहेर काय असतील ते मला माहित नाही। मग 1000 रुपयात तुम्हाला एवढं सगळं मिळतंय तरी तुम्हाला कलरची चॉईस केवढी केवढी कलरची चॉईस तुम्हाला पुढे आहे का? नको, मी परत पाठवते। मला लाल साडी नको आहे। त्या साडी बघा मी कोणती पाठवली आणि तुम्ही मला कोणती दिली। मला ह्या कलर नको आहे। माग तुमच्या जवळ फ्रस मागवली ती पण फाटलेलीच भेटली मला, सिरम पण फुटलेलाच मिळाला ताई तुम्हाला। मला लाल साडी नको होती। लाल कलर कशाला दिला तुम्ही? कळला? एका बाईला माझ्याकडनं लाल साडी गेली तर ती साडी सवाष्णानं नेसायची नसती। अजून पुढे मेसेज आहेत तिचे की पर्स फटकी निघाली, बॉटल फुटकी निघाली, काजळ तुटकं निघालं, फाउंडेशन फुटकं निघालं। याव, अरे तुझं नशीबच फुटकंय बाई, तुला काही मिळूच शकत नाही, खरोखर मिळू शकत नाही। मी अगदी तळतळून सांगते की ही बाई कधीच सुखी होऊ शकत नाही। ज्या बाईला युनिव्हर्स एवढ्या वेळा तोडून फोडून वस्तू देतोय म्हटल्यावर त्या बाईचं नशीब किती तुटकं असेल। हा भाग लक्षात घ्या की सवाष्णला लाल साडी चालत नाही। अरे तुम्ही कुंकू लावता, भरता, भांग भरता, लाल साडी चालत नाही हा शब्द लिहिलाय कुठं सवाष्णला? आणि त्यासाठी तुम्ही मला एवढं सगळं सुनवता आणि परत सांगता सगळं वापरून झाल्यावर की तुझी पर्स फटकी निघाल। एकाच बाईला एवढ्या सगळ्या तक्रारी होऊ शकतात का माझ्याकडनं हे सांगा। आणि झाल्यावर ह्याच्या खालचे मेसेज जर तुम्ही ऐकलेत ना तर एक जणांची, माझ्या मैत्रिणी तुम्ही ज्या कोणी आहात त्यांची कमेंट असेल, ताई तिला चप्पल घेऊन सडकली पाहिजे। या भाषेत मी बोलेल की एक वस्तू चुकीची जाऊ शकते बाबा, पॅकिंग मधनं तुटू शकते, पण आजपर्यंत वर्ण खालीपर्यंत सगळं माझं तुटकच निघालं।
ज्या गोष्टी मी ज्याला जीव जाळते माझा दिवस आणि रात्र कष्ट करून की ती तुमच्यापर्यंत फुटू नये. ज्यावेळी आपली व्यापार वृद्धीची फ्रेम फुटली त्यावेळी सुद्धा मी सगळ्यांना फ्रेम परत दिल्या. ज्यावेळी मी नवीन कुठला आयटम तयार करते त्याचं पॅकिंग त्याचं हे हुस्तोर जाता येता फुटून येतं. आता बघा 500ची नोट एकीला दिलेली आहे करन्सी, त्यांची काच फुटली पण त्या ताईंनी मला सरळ सांगितलं, ताई मी इथल्या इथं काच बदलून घेते, तू मला परत रेकी दे. मागच्या वेळी जेवढ्या जणींच्या काचा फुटल्या होत्या त्यांनी बदलून घेतलं, त्यांनी अर्धे पैसे मला न मागता दिले. ह्याला म्हणतात माणुसकी, काही ह्याला म्हणतात माणुसकी. ह्याच्यापेक्षा सुद्धा डेंजर तुम्हाला ऐकायला दाखवणारच आहे. म्हणजे मी लांब सेवच करून ठेवलेत या सगळ्या बायकांना की सगळ्यांना कळावं ताई चिडते का, ताई चिडकी आहे हे जगप्रसिद्ध आहे, पण ताई का चिडते. तुम्ही जर हे मी आता बंद केलंय तुमचं लाल साडी का दिली, लाल साडी दिली हे 1000 वेळा मेसेज आहेत खालीपर्यंत. सवाष्ण लाल साडी नेसत नाही, तुमचं नेलपेंट फुटकं निघालं, तुमचं याव फुटकं निघालं, हे सगळं म्हणजे ते फुटकं ऐकूनच मला तीच बाई फुटकी असं वाटायला लागलं का तिचं नशीबच फुटकं इतकं वाटायला. इतक्या वेळा ते फुटकं बोललेली आहे. तर या सगळ्या आता ह्या पुढचे ज्यांचे मेसेज आहेत रगेल भाषेत किंवा ज्यांनी पैसे माघारी अजून एक सांगते मी, आज 19 मे 2025 पासन मी बाबांची शपथ घेऊन सांगते, तुम्ही जर मला पैसे पे केले तर मी तुमचे पैसे कदापिही माघारी देणार नाही. पूर्णपणे हे माझा पहिल्यापासूनचाच रूल आहे. पण काल सुद्धा 3 बायकांनी एवढ्या घाणेरड्या भाषेत माझ्याशी बोलत होत्या की काल मला 3 बायकांचे पैसे माघारी द्यावे लागले. 3 बायकांचे पैसे माघारी द्यावे लागले. त्याच वेळी मी म्हटलं होतं की यापुढं कधीही मी कुणाचे पैसे माघारी देणार नाही. तर मी कष्ट करते, तुम्ही कष्ट करता, लक्ष्मीला मान द्या, इकडून तिकडं तिला करू नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना, क्रिस्टलला मान द्या, रेकीला मान द्या, तरच तुमच्या आयुष्यांमध्ये बदल होणार आहेत. नाहीतर मी कितीही फ्रीमध्ये वाटत बसले ना तरी तुम्हाला अजिबात बदल होणार नाहीये. कित्येक तरी स्त्रिया आता आनंदानं वेड्या झाल्यात की ताई आमच्या घरात क्रिस्टल आले. यासाठी मी एवढी मोठी सगळी मोहीम हे केली होती की साडीवर क्रिस्टल, तुम्ही नटा मुरडा पण तुमच्या घरी क्रिस्टल पैसा घेऊन येईल, तुम्ही पुन्हा माझ्याकडनं खरेदी कराल, त्यावेळी माझे दिवस पालटतील. एवढ्या स्वच्छ मनानं मी हे सगळं केलं होतं की खूप म्हणजे खूप मैत्रिणी आहेत अशा की त्यांना हे मिळाल्या, सगळ्या गोष्टी घ्यायला मिळाल्या आपल्या या ऑफरच्या ह्याच्यातनं. मला देवानं दिलंय त्यात मी एकदम समाधानी आहे. मी अजून कष्ट करायला तयार आहे. माझी जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढे कष्ट मी करत असते, अजूनही करेन. पण तुमची बोलणी खायला मी तयार नाही. तुम्ही माझे ग्राहक आहात, तुम्हाला मी देवतेसारखं मानते, पण जर तुम्ही माझ्या अंगावर उलटून बोलत असाल तर माझं तोंड बंद ठेवण्याची ताकद माझ्यात नाही. कारण मी चिडकी आहे, ठकास महाटक मी आहे. तुम्ही गोड बोलला तुम्हाला गोडच भाषेत उत्तर मिळेल, तुम्ही कडू बोलला तुम्हाला कडूच भाषेत उत्तर मिळेल. मी अशीच आहे. उगाच मला हे करायचं, डोक्यावर पदर घ्यायचा, साऊगबाई म्हणायचं आणि पदर काढून कुठं पण जायचं, या ह्याच्यातली बाई मी नाही. मी जे बोलते तेच मी करते. त्यामुळं आजपासून जे कोणी पैसे पे करतील त्यांना कधीही पैसे माघारी मिळणार नाहीत. या चॅनलवरनं हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. 100% तुम्हाला प्युअर क्रिस्टल माझ्याकडनं मिळेल. त्याच्यासाठी सरकार मान्य आपल्याकडे सर्टिफिकेट आलेलं आहे. त्या सर्टिफिकेटद्वारे मी तुम्हाला क्रिस्टल विकेल. 1 से 1 क्रिस्टल नवीन आणण्याची ताकद माझ्या डोक्यात आहे. मला देवानं दिलेली आहे, ते काम मी करेल. तुमची परिस्थिती पालटण्यासाठी, माझी परिस्थिती पलटण्यासाठी मी अनेक क्रिस्टल तयार करेल, अनेक अजून काही करेल. पण यापुढं एकही क्रिस्टल कोणालाही फ्री मिळणार नाही. तुम्ही लक्षात ठेवा. ज्या कुणी विकतायत तुम्हाला थोडंसं डोकं पाहिजे की बाबा 700 रुपयात जर ब्रेसलेट येतं का, 700 रुपयात ब्रेसलेट येतं का, बरं येत असेल तर येत असेल, मला त्याबद्दलही काही बोलायचं नाहीये. पण माझ्याकडं तुम्ही जर 700 अजून 700-800 रुपये घातले तर तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 वस्तू तुम्हाला कुणी एका ब्रेसलेटच्या दरात देऊन दाखवेल का? त्या पण ओरिजिनल पुरेपूर माहिती प्रत्येक गोष्टीची असताना असं तुम्हाला कोणी देऊन दाखवेल का? हा विचार करा की तुम्ही जर 700 रुपयाचं ब्रेसलेट घेत असाल, ते सुद्धा ज्यांना ज्ञान नाही रेकीचं, ज्यांना ज्ञान नाही आपल्या क्रिस्टलचं, त्यांच्याकडनं तुम्ही कशालाही काहीही जोडून उन्माद
त्रस्त झाल्यासारखे जर तुम्ही क्रिस्टल विकणाऱ्या माणसांकडनं क्रिस्टल घेत असाल तर ते क्रिस्टल तुमचं कसं भलं करतील. क्रिस्टल मी 10 वेळा सांगितलंय की मी एवढा पैसा खर्च केलाय माझ्या शिक्षणासाठी की मला आवडत नाही माझ्याकडं कोणी बोर्ड दाखवलेलं. ज्यामधला पुरेपूर अभ्यास मला नाही त्या विषयावर मी कधी हात घालत नाही. पण मी जे केलेलं आहे, मी जे करते त्याच्यावर मला विश्वास आहे. आणि कधी येऊन कुणीही चेक करू शकतं की बाबा मी काय शिक्षण घेतलं आणि मी काय विकते, त्याशिवाय सरकारनं मला मान्यता दिलेली नाही. तुम्ही दुसऱ्या ब्रँडची घेऊन म्हणू शकता हे तुम्हाला मिळणार आहे सर्टिफिकेट टेस्टेड. अरे सर्टिफिकेट टेस्टेड म्हणजे काय हे सुद्धा अक्कल नसणारे आजकाल क्रिस्टल विकत आहेत. तर सर्टिफिकेटला ती कोणती कंपनी आहे, कोण विकत आहे, त्या सगळ्याच्या सही, सगळ्याचं खाली सरकारी असतं, त्याला बारकोड असतो, त्याला स्कॅनर असतं. त्यावेळी ते आपण त्याला म्हणू शकतो. तोवर ते तुम्ही दुसऱ्या कंपन्यांचंच विकत असता, हे लक्षात घ्या. तर सांगण्याचा उद्देश एवढा ऐकून सुद्धा माझ्या बऱ्याच मैत्रिणी पेटून उठणार आहेत आता. पण यापेक्षा पण डेंजर मेसेज आहेत ते मी सगळे तुम्हाला लाईव्ह मध्ये ऐकवणार आहे. कारण लाईव्ह मध्ये इज्जत गेल्याशिवाय शहाण्या होत नाहीत बायका, हे मी खूप वेळा पाहिलेलं आहे. तर कायमस्वरूपी एक गोष्ट लक्षात ठेवा की यापुढे तुम्हाला कधीही क्रिस्टल गिफ्ट मिळणार नाही. मी साऱ्यांच्या विरोधात जाऊन ज्या कुणी अजून हे क्रिस्टल विकत असतील, काय विकत असतील, त्यांना सुद्धा प्रश्न पडत असेल की ताई हे दोन्ही कसं करू शकते, कुठला तिचा काय आहे तिच्याकडे एवढं म्हणून ती एवढं करू शकते. तर काही नाही, माझ्याकडे फक्त प्रेम होतं, अगदी आभाळभर माझ्याकडं की तुमची परिस्थिती सुधारावी आणि कमीतल्या कमी लोकांना हे घ्यायला यावं. पण मला हे कळलं आता की जवळ काही नसलं तरी तुम्हाला चालेल, पण तुमच्या 440च्या साडीवर तुम्हाला मनी मॅग्नेट ब्रेसलेट आलंच पाहिजे आणि हिरव्याच रंगाची साडी आली पाहिजे. हे मात्र मला आता चांगलं कळलं की किती अडाणी आहात तुम्ही आणि काय तुमची वैचारिक पातळी आहे ती. बोलणाऱ्यांनी असं समजू नका की एकच मेसेज दाखवलाय, तुमची पण वेळ येणार आहे. कारण मी आहे सत्य, सत्याला कशाची भीती नसते. जे करायचं ते मी छातीठोकपणे करू शकते. त्यामुळं या गोष्टी लक्षात ठेवा. आता परत सांगा मला की सवाष्णला लाल साडी नेसू नये हे कुठं सांगितलं? मग तुम्ही तुमच्या मुलींना लाल घागरे, लाल शालू का घेता, लाल कुंकू लग्नामध्ये का ठेवलं आहे? ही कुठली भाषा आहे तुमची? अशा 1000 मेसेज आहेत आणि एकच वाक्य 1000 वेळा बोललेले, काय डोक्याचं होईल सांगा तुम्ही? जोरात ओरडून ए ताई माझे पैसे माघारी दे, काही नको मला तुझ्या साड्या बिड्या. अरे म्हणजे तुम्ही काय मला हे समजलंय का? तुम्हाला 30 साडी पाहिजे, गढवाल मधला पिवळ्या कलरच्या 2 साड्या पाहिजेत. अरे गढवाल माझ्याकडे आता नाहीये. गढवाल कशी घडवली जाते हे सगळ्यांना माहिती आहे. हातमागावरची गढवाल असते, त्याची ऑर्डर यायला जवळ महिना जातो. महिना झाल्याशिवाय साड्या माझ्याकडे आल्याशिवाय मी देऊ शकत नाही. बरं आत्ता जेव्हा स्टॉक आला होता तेव्हा तुम्ही लगेच कमेंट करायची होती मला की ताई माझ्या 2 साड्या 3 साड्या राहिल्यात तुझ्याकडे गढवाल, त्या तुम्हाला दे म्हणून, या रंगाच्या आहेत माझ्या पहिल्या बाजूला काढून ठेव म्हणून. त्यावेळी नाही तुम्ही केलं. तुम्हाला आज जाग आली, म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ होता तेव्हा तुम्हाला आज जाग आली की माझ्या पिवळ्या साड्या मला पाहिजेत किंवा माझी ही साडी मला पाहिजे म्हणून. आणि तू काय निर्णय घेणार आहेस ते मला लवकरात लवकर सांग. काय निर्णय घेणार आहे मी? तोच निर्णय आत्ता घेतला मी की मी कधीही कोणाचे पैसे माघारी देणार नाही. दुसरी गोष्ट, साडीवर कधीही क्रिस्टल यापुढं फ्री मिळणार नाही. ताईच्या चांगुलपणाचा तुम्ही खूप सारा गैरफायदा घेतला. खूप घाणेरड्या भाषेमध्ये माझ्याशी भाष्य झालं. त्यामुळं मी हा निर्णय घेतला आहे की मी यापुढं कोणाचे पैसे माघारी देणार नाही. त्याचप्रमाणे ॲडव्हान्स असल्याशिवाय तुम्हाला लाईव्ह मध्ये बुकिंग करता येणार नाही. लाईव्ह मध्ये बुकिंग करणं म्हणजे तुम्हाला चांगलं माहिती आहे की बाहेरच्या पेक्षा जेव्हा माझ्याकडे 100-500 रुपये कमी असतात त्याच वेळी मी या मैदानात उतरते. तशी उतरत नाही. दुसरं काय विकतंय हे बघून मी या ह्याच्यात येत नाही. माझ्या डोक्याचा वापर माझा मी करते आणि माझी मी या क्षेत्रात उतरते की आज मला काय विकायचंय ते. आता कोण विकून दाखवल तुम्हाला की या एवढे प्रकार बनवताना ऑइलला किती त्रास झाला असेल? कोणासाठी केले? काय मला लावून बसायचंय? माझ्या जीवनात काय माझला बदल करून घ्यायचेत? असं नाहीये. मी झटत असते छोटीशी आशासाठी.
माझी छोटीशी आशाच ती होती की सगळ्यांचे दिवस पालटावे, त्यासाठी एवढी रोड ओपनर असेल, ह्याला कमी कष्ट नाही आहेत आणि याचे रिझल्ट एवढे आहेत ना की मी 1000% गॅरंटी देते की ह्याचा रिझल्ट काय असतो. मी कोणत्याही क्रिस्टलची गॅरंटी देते ह्याचा रिझल्ट काय असतो. तर त्यामुळं मला आज सरकारी सर्टिफिकेट मिळत आहे क्रिस्टल विकण्यासाठी, हे लक्षात घ्या. आणि त्याचा तुम्ही गैरफायदा घेतलात म्हणून मी फक्त क्रिस्टल साडीवर फ्री देणं बंद करत आहे. कारण तुम्हाला फक्त स्वार्थ कळतो, तुम्हाला फक्त साड्यांचे रंग कळतात, तुम्हाला हे नाही कळत क्रिस्टल काय चीज आहे ते. त्यामुळं मी पूर्णपणे हा प्रकार बंद करत आहे. जसं मागं मी गिफ्ट देत होते पण तुम्ही लोकांनी असाच दंगा केला, त्यामुळं गिफ्ट ही सिस्टीम बंद झाली. त्याचप्रमाणे आजही ती बंद होत आहे. ज्याला घ्यायचंय ते येतील, ज्याला क्रिस्टल कळतो, ज्याला ताई कळती ते नक्की माझ्याकडे येतील आणि ज्यांना नाही कळत ते निघून जातील ते जातील. नशिबाच्या वर कुणी कुणाचं काही नेऊ शकत नाही. मी जरी माझ्या बरोबर जरी दुसरं कुणी क्रिस्टल विकायला बसलं तरी ते सुद्धा भाजीच्या पेंडीसारखंच आहे की काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे पुढच्या माणसाला अक्कल असते. त्याप्रमाणे ते घेतील. नाही घेतले मला काहीच फरक पडत नाही. तर माझ्या जोडीला उतरण्या इतकं कुणी आहे का युट्यूबवर ह्याचा विचार करा की ते तुम्हाला एवढ्या फ्री गोष्टी देणार आहे का. की अनेक लोकांच्या घरात क्रिस्टल आहे ज्यांना थोडंसं जरी स्वतःचं मन, माझं मन किंवा देवाची जर काळजी असेल ना तर खाली कमेंट करा की साडीमुळं किंवा ताईमुळं फ्री गिफ्टमध्ये तुमच्याकडे आज किती क्रिस्टल आहे. जे याचं उत्तर देतील ना त्यांनाच ताई आयुष्यभरासाठी तुमची असेल की हा ही माणसं खरी बोलली म्हणून. नाहीतर कधीतरी या लाईन मध्ये सुद्धा बसाल तुम्ही की तुमचे मेसेज ऐकवले जातील. तर हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की याच्या खाली भरपूर कमेंट आल्या पाहिजेत की तुम्हाला आजपर्यंत साडीवर कुठल्याही आयटमवर काय काय फ्री मिळालं. तुम्ही लिहित बसू नका काय फ्री मिळालं, पण हा कमेंट तुमचा नक्की असावा की यामुळं ताईमुळं आमच्याकडं 12 क्रिस्टल आले, ताईमुळं आमच्याकडं 5 क्रिस्टल आले. ती घ्यायची तुमची परिस्थिती होती नव्हती या प्रत्येक गोष्टी खाली टाईप करा. मला व्हॉट्सअपला मेसेज करू नका, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा. भरपूर कमेंट येणार आहेत, ही बाई रागीटच आहे, ही बाई पागलच आहे, ही बाई काय आहे, काय म्हणायचंय ते म्हणा. मी जेव्हा माझ्या मनाची फुल तयारी होते ना त्याच वेळी मी अशा विषयांमध्ये हात घालते, तोवर घालत नसते. कारण मी कालपासनं इतक्या बायकांचं सहन केलं. त्यांना शेवटी त्या ओरडत होत्या पण मी शांततेनं बोलत होते त्यांच्याशी. मी कुणाच्याही अंगावर ओरडले नाही. शांत बसून त्यांच्या बुद्धीची कीव येत होती मला की ह्या एवढ्या बुद्धी यांची हीन कशी झाली आहे की त्यांना क्रिस्टलची का किंमत कळना, त्यांना ती 400ची साडी निळीच का पाहिजे. या गोष्टीचा मी विचार करून शांत बसत होते. मी कोणालाही काही बोलले नाही. माझ्या 4 वर्षाच्या बिझनेस मधले पहिल्यांदा मी काल 3 बायकांना पैसे माघारी दिले. नाहीतर आजपर्यंत असल्या बायका मला कधीच भेटल्या नव्हत्या. 6-6 महिने एकेका गरीबाचे पैसे माझ्याकडे असतात. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, ही बाई म्हटली ना की मला पर्स फाटकी निघाली, अजून मला ती बाई सापडली नाहीये. कोण ताई आपल्यातली आहे तिने जर व्हिडिओ पाहिला तर जरूर मला मेसेज करा की आपला जेव्हा कोंबो ऑफर पर्सची झाली, कुठं मिळणार होत्या तुम्हाला एवढ्या पर्स. तुम्ही फाटक्यान तुटक्यान नावं ठेवता. 500 रुपयामध्ये तुम्हाला एवढ्या साऱ्या पर्स कुठं मिळणार होत्या. तर एक गरीब आपल्यातली मैत्रीण होती, तिनं पर्स बुकिंग केल्या होत्या 540 रुपयाच्या, पण तिला गेल्या नाहीत. पण एका श्रीमंत बाईनं, मी नाव आत्ता घेत नाही, लाईव्ह मध्ये जरूर तिचं नाव घेणार आहे मी, की तिनं एवढा बॉक्स भरून पर्स घेतले आपल्याकडनं. 4, 5, 6 सेट असे सेट तिनं आपल्याकडनं घेतले. पैसे तिनं मला दिले, पण त्या नादामध्ये झालं काय, एक गरीब मैत्रीण जी माझ्या पर्सची आतुरतेनं वाट बघत होती, ती तिच्या कंपनीमध्ये कामाला जाताना सांगत होती, तिला मैत्रिणी हसत होत्या तुझी पर्स किती फाटली आहे, पण ती त्यांना सांगत होती की माझी ताई मला 4-4 पर्स पाठवणार आहे, मग बघा मी रोज एक पर्स घेऊन फिरते की नाही. तिनं फाटक्या पर्सचे मला फोटो सुद्धा पाठवले, पण त्यावेळी माझ्याकडं पर्स नव्हती आणि तिचा नंबर माझ्याकडनं पुढं गेला. ती आज तागायत मला सापडली नाही. जर ताई तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत असाल तर जरूर माझ्याशी परत संपर्क साधा. तुमचे 540 रुपये अजूनही माझ्याकडे आहेत आणि मी तुम्हाला मस्तपैकी पर्स पाठवणार आहे, पण मला तुमचा नंबर काही केल्या सापडत नाहीये.
आणि ना तो फोटो सापडतोय पण त्यातला नंबर सापडत नाही, असं होतंय. तर त्या ताईंना सुद्धा मी मनापासून माफी मागते की त्यावेळी तुमच्याकडे दुर्लक्ष झालं, पण अशा गरिबांकडे दुर्लक्ष होतं आणि श्रीमंत लोणी खाऊन रिकामे होतात. ही पद्धत चालली आपल्याकडे आता. तर त्यामुळं फक्त गप्पा मारायचा किंवा तुम्हाला सांगण्याचा हेतू माझा हाच होता की माझे हे 2 निर्णय आता कधीही मागं होणार नाही. लाईव्ह मध्ये काही घ्यायचं असेल तर 1000 रुपये बुकिंग हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, क्रिस्टल फ्री कधीच मिळणार नाही. माझ्या जर मनात आलं, याच्यानंतरच्या तुमच्या कमेंट्स, याच्यानंतरचे तुमचे व्हॉट्सअप मेसेज याच्यावर अवलंबून राहील. कुणी जर क्रिस्टल गिफ्टमध्ये द्यायचं राहिलं असेल तर त्यांना द्यायचं का नाही द्यायचं या गोष्टी. दुसरी गोष्ट, तुमचं जर कुरिअर माघारी आलं, यापुढं हाय करून कुणीही नंबरवर घ्यायचे नाहीये. ज्यावेळी मी सांगेल त्याच वेळी हाय करून नंबरवरती घ्यायचे. जोवर मी सांगत नाही तोवर तुम्हाला 2 दिवसात माझा मेसेज येणार तुमची ऑर्डर बुक झाली म्हणून. 4 दिवसानं माझा मेसेज येणार आज रेकी आहे आणि उद्या इथनं कुरिअर करते म्हणून. त्यानंतर 15 दिवसानं जर कुरिअर तुमच्याकडे नाही आलं तर तुम्ही मला मेसेज करायचा आहे आणि त्या कुरिअर माझ्याकडे माघारी आलं तर त्याचे कुरिअर चार्ज तुम्ही परत भरायचे आहेत. तुम्ही कुरिअरवाल्यांचे फोन उचलत नाही. तुमच्या घरापासून तासभर अंतरावर कधी कुरिअर येतं, तुम्ही तिथपर्यंत जात नाही. तर पोस्टवाल्यांना सुद्धा वेगळा नियम लागू होणार आहे. आधीच सांगते मी तुम्हाला. मी ते दाजींशी बोलून तुम्हाला सांगते की तुमच्या पोस्टाचे कुरिअर चार्जेस किती असतील. गावोगावात पोचावं म्हणून अक्षरशः बिन कुरिअरचे 40 रुपयाचे असे कुरिअर मी तुम्हाला कुरिअर खर्च घेऊन पाठवले. पण इथं माझे महिन्याला 50 आणि 60 हजार रुपये नुसते कुरिअर आणि पोस्टाला जातात. याचा विचार कधी तुम्ही केला नाही. तुम्ही फक्त तुमचा विचार करता की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. ताई म्हणजे कोणी फ्लिपकार्ट नाही, ताई म्हणजे कोणी ॲमेझॉन नाही. तुमच्या माझ्यासारखीच मी एक आहे. फक्त माझ्याकडे अभ्यास भरपूर आहे, दुसरं माझ्याकडे काही भरपूर नाहीये. अशी गोष्ट माझ्याकडे आहे ना की ती माझ्या डोक्यातनं कोणी चोरत नाही. जे मी करते त्यानंतर ती चोरी होते. पण जे माझ्या डोक्यात आत्ता जे विचार असतात किंवा जे काही तुमच्यासाठी करायचं असतं ना, ते कुणी माझ्या नशिबाला नशीब घासू शकत नाही. मला जिथं पुढं जायचं तिथं मी पुढं जाणारच. जिथं मागं राहायचं तिथं माझा परमेश्वर, त्याला जिथं मला मागं ठेवायचं तो नक्की मला मागं ठेवेल. पण या तुमच्यासारख्या भाषेला आता म्हणजे खरंच चिडतील बायका म्हणून मी सगळे मेसेज टाकत नाही. मला माहिती आहे की मेसेज कमेंट बॉक्स कसा भरणार आहे या गोष्टीनं ते, आणि वाईट कमेंट पण किती येणार आहेत हेही मला माहिती आहे. तर वाईट कमेंटला पण तुम्हीच उत्तर द्यायचंय आणि चांगल्या कमेंटला पण तुम्हीच उत्तर द्यायचंय, हे लक्षात ठेवायचंय. कुणाला किती गरज होती क्रिस्टल माझे फ्री मिळाले तुम्हाला साडीवर त्याची. आजपर्यंत साडीमुळं तुम्हाला किती क्रिस्टल फ्री मिळाले या सगळ्याचा एकदा हिशोब लावा आणि मग शांत मनानं 10 वेळा व्हिडिओ ऐका आणि मग कमेंट करा की माझं बरोबर आहे का, या बाईचं बरोबर आहे का, या बाईसारख्या अजून 10 बायका आहेत त्यांचं बरोबर आहे. तर व्हिडिओ बास करते मी ना चिडलेली आहे, ना रागवलेली आहे, ना काही आहे, ना मी मनस्ताप करून घेते. त्या कमेंटच मला नकोय ताई तू लक्ष देऊ नकोस म्हणून, त्याच्यावर मी जास्त चिडेल. ही कमेंट जर आली ना ताई लक्ष देऊ नकोस म्हणून, तर मी त्या माणसांवर जास्त चिडेल. कारण हे लक्ष द्यायची वस्तुस्थिती आलेली आहे ना की न लक्ष द्यायची. त्याच्यामुळं मी साडीच्या अजून सांगते मी तुम्हाला, तुमच्या साडीच्या आतमध्ये ठेवलेलं असतं, किचन असो, तुमचा स्वामी प्लेट असो, अजून काही असो, ते साडीच्या आत ठेवलेलं असतं. वर्ण साडी फोडायची आणि ज्यांना वाटतं ना आपल्याला मिळत नाही, प्रत्येकानं आपला व्हिडिओ बनवा. पॉकेट माझं बंद असताना सोडल्यापासनं न कट मारता व्हिडिओ कट करायचा नाही. मी यूट्यूबर आहे, मला कळतं व्हिडिओ कुठं कट केलाय आणि कुठं चालू केलाय ते. त्यामुळं व्हिडिओ न कट करता व्यवस्थितरित्या मला पाठवायचं, हे ह्याच्यात नाहीये म्हणून. तरच तुम्हाला मिळेल अथवा कधीच मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही मला कमेंट कराल ताई 500च्या साडीत किचनच नव्हतं आणि 600च्या साडीत स्वामी प्लेटच नव्हती आणि या साडीत तेच नव्हतं. नाही, हा भोळेपणा ताईचा संपला. भोळेपणा तो नव्हताच, ते प्रेम होतं, ते संपलेलं आहे. ज्यांना काही तक्रार माझ्याकडे करायची तर त्यांनी आपले व्हिडिओ बनवायचे. तुम्हाला त्यात जर काही नाही मिळालं तर तो व्हिडिओ मला पाठवायचा. नाही तर ही अजून एक डोकेदुखी कराल मला की सगळेच जण व्हिडिओ पाठवत बसतील. जर त्यामध्ये तुम्हाला काही नाही मिळालं तर तो व्हिडिओ मला पाठवायचा. तुम्हाला सगळं जिथल्या तिथं मिळालं असेल तर फक्त ताई कुरिअर मिळालं, सगळं मिळालं एवढा एक मेसेज करायचा.
अजून एक गोष्ट की व्हॉइस मेसेज करताना खुलेआम मेसेज करा. पांघरुणातनं घुसवून, टॉयलेटमधनं घुसवून, कुचू 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 बोलून जर मेसेज करत असाल तर तुमच्यात काहीतरी कमतरता आहे, त्यामुळं तुम्ही असं करताय. मला ते मेसेज कळत नाहीत, तुम्हाला लिहायला वाचायला येत नाही, अतिशय त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. तर हा त्रास कुठेतरी थांबला पाहिजे. यापुढची प्रत्येक कुरिअर तुम्ही माझ्याकडनं एक लिपस्टिक घ्या, त्याचं सुद्धा कुरिअर तुम्हाला हे 80 रुपये असणारच आहे. हे लक्षात ठेवा, कारण कुरिअर चार्जेस तो आहे 80 रुपये किलो. मग तुम्ही 80 रुपयात किलोभर घ्या, अजून दुसरा किलो तुमचा झाला तर पुढचा किलो तुम्हाला लागू होईल. पण प्रत्येक गोष्टीला मला न विचारता 80 रुपये कुरिअर चार्ज त्यामागं पाठवून द्यायचा. ॲडव्हान्स पेमेंट हे प्रत्येकानं करायचं आहे. ज्यांना लाईव्हमध्ये भाग घ्यायचा आहे, नाही लाईव्ह चाल्या झाल्या, तुम्हाला एखादी वस्तू आवडायला लागली तरी पण तुम्ही 1000 रुपयेच ॲडव्हान्स पेमेंट करायचं आहे. तुम्ही तेवढंच पेमेंट करून शांत बसू शकत नाही किंवा माझं डोकं खाऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. माझे हे काही नियम आहेत, ते जे बोलते तेच करते, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळं परत परत सांगते की तुम्ही लोकांच्यातल्याच आपल्याच फॅमिलीनं आपल्या पायावर दगड मारून घेतलेला आहे. त्यामुळं यापुढं कधीही क्रिस्टल फ्री मिळणार नाही, कारण तुम्हाला त्याची इज्जत करता येत नाही. दुसरी गोष्ट, तुमचा व्हिडिओ पाहिजे मला, हे मिळालं नाही ते मिळालं नाही, लीड पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ लिहित सुटायचं नाही, तो व्हिडिओ पाठवायचा. आलंय घरात तिथं ना मी अशी ब्लेड मारतीये, तिथं साडीवर मी कशी ब्लेड मारतीये आणि मग परत फोटो टाकते ताईला, ताई साडी फाटकी मिळाली. इथून मला सगळा व्हिडिओ तुमचा पाहिजे आणि तो व्हिडिओ स्वतः बघायचा. तुमचं संपूर्ण पार्सल आलं असेल तर काहीही मला व्हिडिओ पाठवायची गरज नाही. ज्यांचं आलं नसेल त्यांनीच फक्त व्हिडिओ पाठवा. तुमच्या प्रत्येक पत्त्याच्या मागं तुम्हीच लिहिलेली ऑर्डर व्यवस्थितपणे आता येत आहे, त्यामुळे ती ऑर्डर पण चेक करा आणि हे पण चेक करा. माझ्याकडे सगळं मटेरियल असल्याशिवाय मी त्या माणसांच्या ऑर्डरच पाठवत नाहीये. तिसरी गोष्ट, पैसे माघारी मिळणार नाहीत. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. अर्धा तासाचा लाईव्ह झाला समजा, पण व्हिडिओ संपूर्ण बघा. त्यावेळी तुम्हाला चांगल्या बायकांना पण लक्षात येईल की जगात किती नालायक बायका सुद्धा आहेत ते. आणि लाईव्ह मध्ये पुढच्यांनी तयार राहा. आज एकीचं ऐकवलं, पण ज्या दिवशी मी 8-10 दिवस लाईव्ह येत नाही, अजून 8-10 दिवसानं ज्या दिवशी मी लाईव्ह येईल त्या दिवशी जे जे तुम्ही मला बोलला आहात हे ऑल फॅमिली समोर नाही ऐकवला तुमचा आवाज, तर मी पण छोटीशी आशा नाही, हे लक्षात ठेवा. ज्याच्याशी चांगली त्याच्याशी चांगली, पण ज्याच्याची एखाद्याची इज्जत घालवायची म्हटले ना तर ती मी व्यवस्थितपणे घालवू शकते. तुम्हाला ज्या कमेंट करायच्या त्या करा, तुम्हाला वरचा बघून घे. तर चला, टाटा बाय बाय. आता तरी व्हिडिओ नीट ऐका आणि नंतर ऑर्डरही बुक करा किंवा नंतर बोला जे तुम्हाला बोलायचं आहे ते.